संपूर्ण विश्वाला सुखशांतीचा संदेश देणारे, दुःखमुक्तीचा उपदेश करणारे महाकारुणिक सम्यक संबुद्धांना त्रिरत्नांना अभिवादन करते. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या संपूर्ण महामानवांच्या विचारांना अभिवादन करते. श्रद्धा बुद्धी संपन्न शील संपन्न आपण जमलेले सर्वच उपासक उपासिका बाल बालिका आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना करते, आशीर्वाद करते. वर्षावर्षाच्या या पवित्र अशा पर्वामध्ये जे आपण रोज धर्मचिंतनामध्ये धर्मधारण करण्यामध्ये हे जे जीवनाचे अनमोल क्षण आहे जे आपण घालवीत आहोत, हे धर्माचे अनमोल क्षण आपल्या सर्वांच्यासाठी सुगतीसाठी निर्वाणासाठी अतिशय उपकारक ठरणारे असे क्षण आहे. आजचा थोडा विषय जसा आपले बरेच असे उपासक उपासिका आहे उपोषणाचं पालन करतात. प्रश्न असा उपस्थित होतो बऱ्याचदा, बऱ्याच जणांना ही गोष्ट कळत नाही, विशेषतः आहाराच्या संबंधित प्रश्न जास्त करतात. रात्रीचं काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे. ज्या दिवशी उपवास असते, जे लोक शिबिर करतात, साधना करतात, या लोकांचं काही म्हणणं असं असते की साधनेच्या काळामध्ये उपवासाच्या काळामध्ये लिक्विडच ग्रहण करायला पाहिजे, दातांना काही चावलं नाही पाहिजे. बरं, लिक्विड ग्रहण करताना दूध पिताना दातांना स्पर्श होतो की नाही होतो? बरोबर. आता आम्ही भ्रमण करतोय गावांगावांमध्ये, शहरांमध्ये, खेड्यापाड्यांमध्ये. कधी कधी अशी परिस्थिती उत्पन्न होते, गरीब घरदार असेल, त्यांच्याकडे मिक्सर नसते, ज्यूसची व्यवस्था नसते, कधी कधी दुधाची कधी कधी व्यवस्था नसते, लिक्विडची व्यवस्था नसते. मग काय करायचं? मग त्या लोकांनी काय करायचं? आणि श्रद्धा इतकी अपार आहे, त्याची श्रद्धा इतकी अपार आहे की त्या श्रद्धेच्या कोणते भाव विभोर होतात. मग अशा लोकांकडे सुद्धा आम्हाला पुढे जर दिले आणि तिथं लिक्विड जर ग्रहण करायचे की नाही करायचे, नाही का, प्रश्न उपस्थित होतो. तर आजचा विषय थोडा मला असं वाटतं ही कन्सेप्ट नाही का सर्वांच्यासाठी, उपवास धारण करणाऱ्यांसाठी, शिबिर करणाऱ्यांसाठी आणि सर्वांच्यासाठी जे धर्माचं पालन करतात त्यासाठीच याची आपण धर्मचर्चा करूया. आणि याची सुरुवात आपण बुद्धवचनानेच करूया. उदाहरण देऊन तुम्हाला सांगते, ते लक्षात येईल. दोन घटना अशा दिसतात आपल्याला त्रिपिटकामध्ये आहाराच्या संदर्भात. पहिली घटना आपण पाहूया. आडवी नावाचं एक शहर होतं तथागताच्या काळामध्ये. तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल. या आडवी नावाच्या शहरामध्ये, नगरामध्ये एक असा शेतकरी असतो की त्याच्याकडे 2 बैल असतात आणि त्यामधला बैल एकदा हरवतो. ते बैल हरवल्यामुळं तो शेतकरी त्यावेळेस तथागताचं आगमन झालेलं असतं आणि त्याला असं वाटतं पहिल्यांदा बैलाला मागून घ्यावं म्हणजे तथागताची धर्मदेशना मला चांगल्या प्रकारे ग्रहण करता येईल. म्हणून तो धावपळ करत बैलाला शोधतो आणि बैलाला शोधल्यानंतर पटकन त्या बैलाला एके ठिकाणी ज्या ठिकाणी बांधायचे ते बांधून जातो आणि कुठल्याही प्रकारचा दिवसभर त्याचा ते बैल शोधण्यामुळे जात असतो. तो दिवसभर अन्नाचा कोणही खात नसतो, उपाशी असतो. आस्था इतकी असते तथागतांच्या
त्याच्यामध्ये श्रद्धा इतकी असते की त्याला राहत नाही. तो असा विचार करतो, जर मी जेवण करत बसतो तथागत धर्मदेशीनं मला ऐकायला मिळणार नाही, जेवण तर मी कधी करू शकेल. म्हणून तो त्या दिवशी पूर्ण दिवस बैल शोधण्यामध्ये घालतो, बैल शोधतो, बैल बांधतो, पण जेवण न करता उपाशी पोटीच तथागताकडे जातो आणि धर्मदेशना ऐकण्यासाठी बसतो. तथागत जाणकार आहेत, तथागत हे सर्व जाणतात. तथागतांना त्या व्यक्तीची मनोदशा कळते, समजते आणि एका उपासकांच्या माध्यमातून त्या व्यक्तीची पहिल्यांदा जेवणासाठी व्यवस्था करते, प्रवचन ऐकण्यासाठी. बुद्ध साहित्यामध्ये त्रिपिटकामध्ये हे असं पहिलं उदाहरण दिसतं की ते तथागताच्याकडे कोणीतरी व्यक्ती गेला आणि तथागताने स्वतः आज्ञा देऊन कोणाच्या तरी हाताने एका व्यक्तीच्या जेवणाची व्यवस्था केली आणि नंतर आपल्या उपदेशाला सुरुवात केली. तेवढे गाथा उच्चारले, जिगच्छा परमा रोगा, हा सर्वात मोठा रोग आहे. याच्यावर तथागताने उपदेश केला. जिगच्छा परमा रोग, भूक हे सर्वात मोठा रोग आहे, आहार हे त्याचा काय आहे, औषध आहे. अशा प्रकारचा हा उपदेश केला. यावर उपदेश केला. उपदेश ऐकता तो बैल शोधणारा व्यक्ती एका उपदेशाने श्रोता बनला झाला. थोडक्यामध्ये सारांश पण तुम्हाला सांगते. एक पहिली घटना आपल्याला आहाराच्या संदर्भात जाते. दुसरी एक घटना आपल्याला आहाराच्या संदर्भात एक उदाहरण सुंदर प्रकारे दिसते त्रिपिटकामध्ये. तुम्हाला माहित आहे राजा प्रसेनजित हा कुठला राजा होता? कोशल देशाचा. तथागताच्या धर्माकडे सुरुवातीला एवढा आधी वळलेला नव्हता, नंतर खूप धार्मिक बनला राजा. याचं एक इतकं होतं की आहाराच्या बाबतीत बिलकुल काट कसर नव्हती, अजिबात काट कसर नव्हती, सारखाच जेवण करत राहायचं. त्या जेवणाच्या मुळे, आहाराच्या मुळे त्याचं शरीर इतकं स्थूल बनलं होतं की तो सतत त्याच्यामुळे आजारी राहायचा. एकदा काय झालं की भगवान तथागताचं आगमन झालं. सगळी प्रजा भगवंताकडे उपदेश ऐकण्यासाठी गेली. आता देशाचा राजा आणि तो जर तथागताकडे जर नाही गेला तर तिथं राजाचा काय होतं, एक प्रकारे अपमान होतो, नाही का? मनातून नाही जावं असं वाटतं. कशामुळे? स्थूल शरीरामुळे, आळसामुळे. मनातून इच्छा नव्हती, पण प्रजा मला काय म्हणेल, जनता मला काय म्हणेल, नाही का? म्हणून फक्त आपली उपस्थिती दर्शविण्यासाठी म्हणून राजा पहिल्यांदा गेला. आता गेला तर राजा मागे बसेल का? प्रजेच्या समोर बसेल? नाही का? कारण प्रमुख व्यक्ती आणि अशी प्रमुख व्यक्ती की जी प्रजा धर्माकडे आकर्षित झालेली आहे आणि तो प्रमुख व्यक्ती, त्या प्रजेची व्यक्ती जर मागे जर बसेल तर त्या राजाचा एक खूप अपमान झाला असता. पण राजा समोर बसला, भगवंताच्या तिथून समोरासमोर बसला. रिकाम्या कुठे गेला नव्हताच, कुठे बघूनच होता. देशाला सुरुवात झाली आणि राजा मस्त झोप होती, नाही का? त्याच्यासोबत राजाचा एक अंगरक्षक होता, ज्याचं नाव सुदर्शन असं होतं. काय होता? सुदर्शन. भगवंतांनी राजाची मनोदशा ओळखल्या आणि म्हणजे, महाराज आपण सुखपूर्वक आहात, नाही का? लगेच अशी डुलकी आलेली असते, लगेच डोळे उघडते, हो म्हणते भगवान. महाराजांना झोपत आहात, हो म्हणते भगवान. मोठी सुस्ती झाल्यासारखं वाटतं. तर तो अंगरक्षक जो असतो म्हणते, बा तू अंगरक्षक आहे, तू राजाचा अंगरक्षक कसा? तू तर राजाचं सगळं अंगच करून नाही का? की कुठल्या राजाच्या कुठल्या अंगाची तू रक्षा करतोस? की राजाचं अंग
अतिशय स्थूल झालेला आहे की तो राजा इतका सुस्त बनलेला आहे की भगवंताच्या समोर असताना सुद्धा तो दुःखात येतो आहे. तो राजाचा अंगरक्षक कसा नाही का. तर अशा प्रकारे तथागतांनी हा उपदेश राजाला म्हटल्यानंतर राजाला थोडस लज्जा उत्पन्न झाली. बघा बरं, राजाला काय झाली, लज्जा उत्पन्न झाली. तर भगवंतांनी म्हणा तो सुदर्शन काय म्हणतो, तो अंगरक्षक असतो की काय करायचं भगवान की जेणेकरून माझा राजा सुखी राहायला पाहिजे. मध्ये बिलकुल सेवन करत असताना कसं राहायचं, जेवढं पाहिजे तेवढंच घेऊ द्यायचं आणि जर जास्त म्हणायचं महाराज माहित नाही का त्यांनी काय उपदेश केला होता नाही का, असे आठवण करून द्यायचे. होऊ शकते राजा चिडचिड होऊ शकतो, कारण जेवणामध्ये डिस्टर्ब केल्यावर चिडचिड होऊ शकतो, क्रोधित होऊ शकतो, पण प्रयत्न नक्की कर. हा प्रसंग नंतर काय झाला, म्हणून जेव्हा राजा जेवण करायला बसायचा आणि त्याचा जो अंगरक्षक सुदर्शन होता तो बिलकुल जाणीव होतो, महाराज आता पुढे भरपूर झालं, आवश्यक तितकं झालं, आता जास्त चाललंय, आता हे थांबलेलं बरं. तर राजा त्याच्यावर चिडायचं व तथागताचा नाव काढलं, ते आठवण करून तरी शांत होऊन जायचं. असं करता करता काही महिन्याच्या कालावधीमध्ये राजा बिलकुल जेवणाच्या बाबतीत नियंत्रित झाला आणि तो स्थूल शरीर बिलकुल व्यवस्थित बांधलं. त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळा आळस निघून गेला. म्हणजे ज्या जेवणाने त्या राजा आहाराने स्थूल बनवलं होतं, आजारी बनवलं होतं, जेव्हा त्याने कंट्रोल केलं तर राजा सुदृढ बनला. हे थोडक्यामध्ये तुम्हाला मी उदाहरण सांगितलं आहाराचं संबंधित. पहिलं उदाहरण तुम्हाला सांगते की बैल शोधणारा माणूस तो उपाशी होता. आता तुम्ही संसारी हो, उपवास धारण करण्यामध्ये तुमचे सगळे कामं तुम्ही बंद करणार का, तुमचे कर्तव्य तुम्ही कुठं सोडून देणार का, मुलाबाळांचं जे संरक्षण आहे, जे काही गोष्टी आहेत तुम्ही सोडून करणार नाहीयेत का. बरोबर. समजा तुम्ही दिवसभर उपवास नाही, तुम्हाला बिलकुल आहारच घेतला नाही, मला उपवासाचं मला नाही, मी जेवण नाही केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे, चित्त कशामध्ये गेलं, चित्त बरोबर मध्यम मार्गावर राहील का, चित्त लागेल का, चित्त शांत राहील का, व्रताचे आठवण होईल पण चित्त मिळेल, शरीराला भूक लागली ना, फिटनेस होत आहे ना नाही का, म्हणजे व्रत होईल ते उपवास होईल पण तिथं चित्ताची स्थिरता बदल्या जाणार नाही. कशामुळे, उपासनामुळे नाही का. उपवासाच्या दिवशी आपण आहाराची दिनचर्या आपण बनवतो. का बनवतो की जेणेकरून त्या दिवशी आपलं जे सील समाधी प्रज्ञेचा जो अभ्यास आहे तो आपल्याला सुखकर करता यावा म्हणून. आहार घेतो कशाने, भिक्षू आणि भिक्षुणीला पूर्वीच्या काळामध्ये विनय पिटकामध्ये रेफरन्स आहे की तथागतांनी आहाराचा नियम कसा करून दिला. सुरुवातीला एकच टाइम भोजन करा असा अजिबात नियम नव्हता. सुरुवातीला हा नियम नव्हता, पण नंतर काय करायचे की काही भिक्षू लोक असं करायचे की मस्त एक वेळा दोन वेळा जेवण भोजन घ्यायचे, आहार घ्यायचे आणि सुस्तपणे झोपायचे. बिलकुल साधना नाही, धर्माचं पालन नाही, फक्त आणि फक्त. काही भिक्षू असे होते फक्त जेवण करायचे, भोजन करायचे, आहार घ्यायचे आणि फक्त आणि फक्त कुठल्याही प्रकारचं धर्मविनयाचं पालन करायचे. कशामुळे, ते आळसामुळे पूर्ण असा दिवस जायचा, रात्री जायचं. आणि मग तथागतांनी लगेच नियम घालून दिला की बाबा हे काही बरोबर नाही आहे. असं जर असेल तुम्ही निर्वाणाच्या मार्गावर कधीही वाटचाल करू शकणार नाही, तुमची प्रवचना कधी सफल होणार नाही, तुमचं जे भिक्षुत्व आहे हे कधीही सफल होणार नाही. आणि म्हणून साधना करण्यासाठी तुम्ही दिनचर्या बनवण्यासाठी तुम्ही भोजनामध्ये मात्रा पाहिलीच पाहिजे, बघितलीच पाहिजे. आवश्यकतेनुसारच असा आहार घेतला पाहिजे की जो आहार तुम्हाला साधना करण्यासाठी तुमची दिनचर्या सुखकर जाईल, सील समाधी प्रज्ञेचा तुम्हाला अभ्यास चांगल्या प्रकारे करता येईल, एवढाच पुरेसा आहार घेतला पाहिजे. म्हणून भगवंताने म्हटलं की एकदाच भोजन घेतलं पाहिजे.
हा एक पहिली घटना. नंतर प्रसंग असा घडला की काही भिक्षू आजारी पडले. समजा भगवंताने नियम घालून दिला की एकदा भोजन त्याला सांगितलं, पण आजारामध्ये मी तर भोजन माझं सील तुटेल. तर काही काही एकदम इतके अंताला गेले की त्याने आजारीपणामध्ये सुद्धा त्याने ते नंतरचा आहार घेणं सोडलं. परिणाम त्यांचा काही मृत्यू पण झाला. जेव्हा तथागतांना ही गोष्ट घडली, तथागत म्हणतात की जीवन असं नाही करायचं. यवक म्हणजे काय? पाली भाषेमध्ये यवक म्हणजे आपल्या भाषेमध्ये साधी खिचडी. आता खिचडी म्हणून चांगलंच लागते, गिळण्याचे चांगलंच लागणार आहे, दाताला स्पर्श होतोच ना. तर अशा प्रकारे तथागतांनी नियम सांगितलं की आरोग्याला औषध घ्यायचं असेल, आरोग्य ठीक नसेल, तर तुम्ही थोडाफार अल्प आहार घेतला पाहिजे. अल्प म्हणजे कमी आहार घेतला पाहिजे. तिखट घेतला पाहिजे. जर तुम्ही रोगी असाल तर घेतला पाहिजे. पण निरोगी असताना जर 2-3 वेळा सारखं आहार घेत राहिले तर तुम्ही साजरा सुद्धा करणार नाही का? हा एक नियम घालून दिला. तर अशा प्रकारे आहाराच्या बाबतीत पहिलं असं तुम्हाला उदाहरण सांगतं. बैलावाल्या व्यक्तीचं जर तुम्ही उपाशी राहिले, उपोषण धारण करत असताना, आणि जर तुम्ही उपोषण धारण उपाशीच राहिले, आहारच नाही घेतला, पण शरीर तुम्हाला साथ देत नसेल तर, तुम्हाला कुठला आजार असेल तर, तुम्ही कुठल्या आजाराने बळी पडले असेल तर, तुम्हाला कुठलं औषध घ्यायचं असेल तर, ज्या दिवशी तुम्हाला उपोषण आहे असं तुम्ही म्हणत असेल आणि तुम्ही म्हणता की नाही मला चावणं निषिद्ध आहे, मी लिक्विड घेतलं पाहिजे वगैरे, चावणं काय पण शेवटी आहार आहे. मिळणार काय तुम्हाला त्याच्यामधून? दूध घेतलं तरी सुद्धा स्टॅमिना मिळणार, ज्यूस घेतला तरी स्टॅमिना मिळणार, खिचडी घेतली तरी स्टॅमिना मिळणार. पण जाम हे सुद्धा करू नका. नारळ म्हटलं जेव्हा 2 वेळा नाही का, अगदी पण करू नका. पण उपोषण ज्या दिवशी धारण केलं असेल तर चेतना असली पाहिजे. जर मला औषध जर घ्यायचं असेल तर मला अल्कोहोल घेतला पाहिजे. माझे शरीर मला साथ दिलं नाही, मी औषध घेऊ शकणार नाही, आणि माझं चित्त ज्या दिवशी उपोषण करून स्थिर बरोबर जर नाही आलं तर माझं उपोषण ते सफल होणार नाही. ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. दुसरी गोष्ट ते दसऱ्याच्या प्रसिद्धी कसा आपण खायला घेतो नाही का, उपोषण आहे, जेवण नाही म्हणा, फराळी चिवडा जमते, फळा जमते, दूध जमते, किती काही वेळा चालते आपण दिवसभर नाही का. असं पण होऊ देऊ नका, कारण ते सुद्धा एकदा म्हणजे राजा प्रसिद्धीसाठी झालं तर ते सुद्धा योग्य नाही. म्हणून पहिल्यांदा हा विचार धर्म पालनाच्या बाबतीत, धर्म धारण करण्याच्या बाबतीत तथागतांनी जी भोजनामध्ये मात्रा तुम्हाला सांगितलेली आहे, त्या दिवशी भोजनाची मात्रा आपल्याला समजली तर तो उपोषणाचा दिवस सुखकर जातो. जर आहार मध्यम जर असेल तर त्या मध्यम आहारामुळे तुमचं शरीर आणि मग तुम्हाला चित्ताची एकाग्रता साधण्यासाठी, मनाची एकाग्रता साधण्यासाठी, साधना करण्यासाठी तो आहार तुम्हाला उपकारक करत असतो. तर मध्यम प्रकारचा आहार असला पाहिजे उपोषणाच्या दिवशी, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा प्रकारे भगवान तथागतातून धम्म आहे, ज्याला आपण धम्म म्हणतो, हे धारण करण्यामध्ये आहेत. धारण करत असताना त्या गोष्टी जर आपल्याला समजल्या तर त्याचं व्यवस्थितपणे आपण पालन करू शकतो. अन्यथा धर्म पालनाच्या नावाखाली आपण कधी कधी एक सुख भोगाकडे जातो, नाहीतर मग अंताकडे जातो. आणि आपण आता धम्मचक्र सुद्धामध्ये आलेलं आहे की तथागतांनी 2 अंताचा त्याग करायला सांगितलेला आहे. खा, प्या, मजा करा, हे सुद्धा योग्य नाही. शरीराला किंवा मनाला अति क्लेश द्या, त्रास द्या, हे सुद्धा योग्य नाही. तर हे दोनही अंत सोडून आपल्याला मध्यम मार्गावर आपली उपजीविका, आपलं जीवन, आपली जीवन प्रणाली ही जर धर्मपालन साधना करत असताना आपण साधता जर आली तर खऱ्या अर्थानं आपण ते उपोषणाचं पालनही चांगलं होतं. मनाला कधीही आपण ज्याला आपण मन म्हणतो ते मनही सुखी होतं आणि त्या दिवशी आपण चांगल्या प्रकारे शरीर स्वास्थ्याचा सुद्धा आपल्याला अनुभव येतो नाही का. तर अशा प्रकारे हे उपोषण धारण करत असताना आपली दिनचर्या बदलणं फार गरजेचं आहे.
जसं परिस्थितीच्या नुसार, कारण प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते, पण श्रद्धा असेल तर. म्हणून तथागतांनी जो काही धर्म शिकविला मनुष्याच्या परिस्थितीनुसार, मनुष्याच्या चरेनुसार शिकविला आहे. कोणाकडे काही व्यवस्था असते, कोणाकडे काही व्यवस्था नसते, पण श्रद्धा इतकी अपरंपार असते की त्या व्यक्तीला सुद्धा ते धर्म पालन करायचे आस्था असते. तथागत म्हणतात तुम्हाला जमेल तितकं तुमच्या कुवतीनुसार, तुमच्या क्षमतेनुसार, तुमच्या परिस्थितीनुसार धर्माधारण करा. अति करू नका. अतिरेक झाला तर ते शेवटी धर्म पालनाच्या नावाखाली कधी कधी आंदोलन होते कधी कधी. मला पोसत आहे मी रात्रीचं काहीच घेते, मी निंबू पाणी घेत असतो, मी निंबू पाणी घेतो, चालत सुद्धा काहीच नाही, सांगत सुद्धा आपण सांगत सुद्धा म्हणजे प्रदर्शन करतो की मी किती शिवार आहे, मी किती उपस्काराचं पालन करतो आहे, नाही का. धर्म हा लोकांना प्रदर्शित करण्यासाठी नाही आहे. धर्म हा स्वतः अनुभवण्यासाठी आहे. आणि म्हणून अहंकार उत्पन्न नाही झाला त्याच्यात. धर्म पालन करत असताना, पुस्तकाचं पालन करत असताना, धर्माची सेवा करत असताना हे अहंकार आपल्याकडे उत्पन्न कधीही झाला नाही पाहिजे. आता जे उदाहरण तुम्हाला सांगते म्हणजे निंदा नाही, जस्ट उदाहरण सांगते. जसं एक सेंटरमधलं उदाहरण आहे. न समजलेल्या अविद्येमुळे काही गोष्टी घडतात. जसे एक सहाय्यक आचार्य, हे सहाय्यक आचार्य एका सेंटरच्या संबंधित देखरेख करत आहेत. आणि एक अशी उपासिका साधिका, ज्या उपासिकाने आपली सगळ्या प्रकारची संपत्ती विकून सगळी सेंटरला दान केली. 2013 पासून आपलं अख्खं आयुष्य सेंटरच्या सेवेला देऊन विचार करा, नाही का. आता त्या उपासिकाचं वय 60-65 वर्षाचं वय आहे, नाही का. आणि थोड्याशा कारणानुसार खुर्ची थोडीशी इकडे तिकडे झाली, मोडमाड झाली एकदम प्लास्टिकची खुर्ची, तर त्या कारणानुसार ते आचार्य मैत्रीच्या दिवशी, शिबिराच्या मैत्रीच्या दिवशी सगळ्या लोकांच्या समोर त्या साधीला खूप रागाने त्यांना बोलले. असे बोलले की शेवटी त्यांना ते सहन झालं नाही, शेवटी सेंटर त्यांना सोडावं लागलं. 2013 वर्षापासून ज्या उपासिकाने, ज्या साधिकाने आपली सगळी संपत्ती विकून सेंटरला दान केली आणि आचार्याने, सहाय्यक आचार्याने सगळ्या लोकांच्या समोर आपला न विचार करता, कुठलाही विचारपूस न करता इतकं अपमान केलं, नाही सहन झालं. शेवटी सेंटर सोडावं लागलं. सहाय्यक आचार्यांनी अशा पद्धतीचं जर ते कृत्य जर केलं तर साधकांच्या समस्या कशा सोडत असतील भगवान जाणे, नाही का. म्हणून धर्म पालन करत असताना खूप आपल्यामध्ये सहनशीलता पाहिजे. समोरच्या व्यक्तीची सिच्युएशन आपल्याला समजून घेता आली पाहिजे. समोरची व्यक्ती जे काही बोलत असेल, जे काही करत असेल, त्यामागची कारणं आपल्याला शोधता आली पाहिजे. एक व्यक्ती म्हणून जरीही चुका होत असेल कळत नकळत, एक मनुष्य म्हणून आपण त्या चुकांचं विनाकारणचं न शोधता, रागाने, क्रोधाने त्याच्यावर लोकांच्या समोर त्या व्यक्तीचा अपमान केल्याने ती समस्या मिटत नाही. तर त्या समस्येवर आपल्याला मैत्रीच्या रूपातून, मैत्रीपूर्ण वाणीने, संयमाच्या वाणीने त्या आपल्याला मिटवता जर आल्या तर खऱ्या अर्थाने एक आपलंही कल्याण होतं आणि दुसऱ्यांच्या कल्याणासाठी सुद्धा एक आपलं जीवन उपकारी ठरतं. धर्म पालन करण्याचा हा एक आपला मानस असला पाहिजे. म्हणून नेहमी हा विचार करायचा, मी शिबिर करतो किंवा धर्म पालन करतो, जे काही धर्म काम करतो ही माझ्या मी नावा प्रतिष्ठेसाठी नाही करत, लोकांना दाखवण्यासाठी नाही करत, तर त्याची मला स्वतः गरज आहे. स्वतः मला परिशुद्ध व्हायचं आहे, स्वतः मला धर्माच्या मार्गावर जायचं आहे, मला माझी स्वतःची सुगंधी करून घ्यायची आहे. म्हणून मी धर्मसेवा करते आहे, म्हणून मी शिबिर करतो आहे, म्हणून मी साधना करतो आहे, म्हणून मला जेवढं सहकार्य जमतं तेवढं मी धर्माचे सहकार्य करतो आहे, अशी आपली नेहमी चेतना असेल तर आपलं जीवन या धर्ममार्गाने 100% सफल होतं. 100% सफल होतं. तर तथागताचा धर्म असा आहे की तुम्हाला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कधीही धर्म पालन करत असताना एका उदाहरणावरून, आज जरी मी तुम्हाला हे उदाहरण सांगितलं ते निंदा म्हणून नाही सांगितलं, तर समजून घ्यायचं एक सहाय्यक आचार्य असताना, ज्याला आपण प्रमुख म्हणतो, की जे साधकांच्या समस्या
सोडवण्यासाठी ज्याला उपकारक असं म्हटलं तर त्या व्यक्तीला, आणि अशा व्यक्तीकडनं जर अशा घटना जर घडल्या तर एक काळ असा येऊ शकतो सेंटरकडे जाण्याची का कुठे धर्मप्रवचन ऐकण्याची लोकांची मानसिकता राहणार नाही. तर ज्या उपासिकांनी तुम्हाला सॅक्रिफाईस करून 60-65 वर्षाच्या कालावधीमध्ये आज त्यांनी काय करावं, कुठं जावं, जीवनधारी पण नाही का, जीवनधारी पण नाही आहे की पिंडपात करावं, पात्र ठेवावं लागेल, पूजित घालावी म्हणून. आणि म्हणून माणसाला एक गोष्ट नक्की कळली पाहिजे, जर मी खरंच बरोबर अनुयायी आहोत, तथागतांचं मी अनुयायी आहोत, तर मला एक माणूस म्हणून माणसाच्या प्रतीची भावना मला समजली पाहिजे, एक माणूस म्हणून माणसाचं जीवन मला समजून घेता आलं पाहिजे, एकमेकाला मदत करता आली पाहिजे, एकमेकांचं मन नाही दुखलं पाहिजे, जेणेकरून माझ्या वर्तनामुळे, माझ्या चुकीच्या वर्तनामुळे असे कोणाला चांगल्याच्या मार्गावरून जाण्याची वेळ माझ्याकडनं येऊ नये. असं आपलं वर्तन आपण नीट ठेवलं भगवान ताकद म्हणतात असा सत्पुरुष तो केवळ स्वतःच कल्याण करत नाही, तर इतरांसाठी तो एक प्रकारे सुंदर अशी दिशा दर्शन करत असतो. आणि धर्माच्या माध्यमातून आपण नेहमी दिशा दर्शकच होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर अशा प्रकारे ही आहाराची कन्सेप्ट तुम्हाला समजली पूर्वसुद्धाच्या बाबतीत. हा तुमच्या मनामध्ये काही शंका आहेत का पूर्वसुद्धाच्या बाबतीत, काय ग्रहण केलं पाहिजे, काय नाही ग्रहण केलं पाहिजे? मला वाटते 2 उदाहरणं तुम्हाला समजण्यासाठी पुरेशी आहेत, नाही का. धर्माचं पालन करायचं असेल किंवा पूर्वसुद्धाचं पालन करायचं असेल तर शरीराला अति क्लेश देऊन सुद्धा धर्माचं पालन होत नाही. धर्माचं पालन करत असताना शरीराच्या सोबत अति त्या सुखामध्ये जास्त अति करा हे सुद्धा शक्य नाही, हे सुद्धा आवश्यक नाही. तर मध्यम मार्गच गरजेचा आहे. मध्यम मार्गावर स्वतःला प्रतिष्ठित जर आपण जर केलं तर आपल्याला या धर्म मार्गावरून नक्की सुख मिळतं. नक्की आपले जे माणूस संकल्प असतात ते संकल्प आपले पूर्णता जाऊ शकतात. काही शंका आहेत का तुमच्या मनामध्ये? कुठल्या शंका आहेत? हा 12च्या नंतर प्रश्न असा आहे की पूर्वीच्या काळामध्ये 12 हा आकडा कुठल्याही त्रिपिटकाच्या सूत्रामध्ये पुस्तकांनी नाही सांगितला, बरोबर आहे. ही एक लक्षात घ्या की 12 हा आकडा पुस्तकांनी नाही, 3 वेळा सांगितलं. एक उपन्न समय, मध्यान्ह समय आणि सायंकाळ समय. उपन्न म्हणजे सकाळची वेळ, मध्यान्ह म्हणजे साधारण 11-12ची वेळ आणि सायंकाळ म्हणजे सायंकाळची वेळ. तर पूर्वीच्या काळामध्ये काय होतं की जे भिक्षुक होते ते पिंडपात करायला जर सकाळी जर एकदम जर गेलं तर स्वयंपाक झालेली नसतात, एकदम सकाळी स्वयंपाक नाही होत, त्यामुळे घरामध्ये अन्न शिल्लक राहत नव्हतं आणि त्यामुळे मग ते वाढू शकत नव्हते. पिंडपात देऊ शकत नव्हते ना भिक्षूंना, ते आहार देऊ शकत नव्हते, भोजन देऊ शकत नव्हते, पात्रामध्ये वाढीसाठी अन्न शिजल्याच जात नव्हतं. त्यामुळे ते एकदम सकाळी सुद्धा तथागतांनी म्हटलं की सकाळी जाणं हे योग्य नाही आहे, नाही का. मध्यान्ह 10-12ची वेळ अशी असते की साधारण त्यावेळेस सगळ्यांची स्वयंपाक झालेली असते आणि एका व्यक्तीचं अन्न सहज प्रत्येक घरामध्ये अवेलेबल असतं, नाही का. आणि अशा वेळी जर गेलं तर भगवान तथागत म्हणायचे की एका व्यक्तीचं अन्न सहज घरामध्ये त्यामुळे ते वाढू शकतात. म्हणून 11-12च्या वेळेलाही कशी मध्यान्ह वेळ म्हटल्या जातं. आता काही 12 हा एक चांगली गोष्ट आहे की 12चा आकडा जो आपण घड्याळीचा आपल्या मनाने आपण करू शकतो, नाही का. जर 12 वाजवायचे असेल उशिरा आपल्याला एक इम्पॉर्टन्स काम आहे, नाही का. आणि आता आपल्याला माहिती की आपली काही तयारी होत नाही, मग हे 12चा आकडा जर असा लेट घ्यायचा काटा बदलू शकतो 10-15 मिनिटं, पण निसर्गाचा काटा ते बदलता येईल का? नाही. तर अशा प्रकारे काही पुण्य संपादन करत असताना जसं संप्रदान तुम्ही करत आहात, एखाद्या घरी भिक्षुला तुम्ही भोजन दान करत आहात किंवा एक पूजा असेल, पुण्यकर्माचार असेल आणि कळत तुम्हाला 12च्या नंतर तुमची वेळ झालीच, नाही का. 12च्या नंतरची वेळ झाली तर तुमची चेतना अशी आहे की मी ही वेळ जाणून नाही घेतली. अशा प्रकारचे पुण्यकर्म होतं. ते करत असताना वेळेचं नियोजन नाही झालं त्याच्यामुळे मी दोषी नाही आहे किंवा समोरची व्यक्ती पण दोषी नाही होत नियोजन.
त्याच्यामुळे थोडा वेळ जरी झाला तर तिथं आपण दोषी नाही, पण जाणून बुजून टाळणे. चला हो त्याचं काही हरकत नाही, 12चा आकडा नाही सांगितलं तर वाजू द्या दोन, नाही का, असं पण खायला बघतो. म्हणजे एक नियोजन असलं पाहिजे. आणि काही कारणास्तव जर वेळ जर असेल तर किंतु परंतु नाही करता, पण चेतना आपल्याशी सम्यक असली पाहिजे, तर त्याला दोष मानला जात नाही. तिथं तुझं शीलभंग होत नाही. शीलभंग तेव्हा होईल की जेव्हा तुम्ही जाणून बुजून ती गोष्ट करतात तेव्हा तुमचं शीलभंग होईल. पण पुण्य संपादन करत असताना 10 मिनिटं 15 मिनिटं इकडे शीलभंग होत नाही. उलट त्या पुण्य कर्म करत असताना तुमची चेतना ही सुंदरच राहते आणि पुण्यकर्म तुमच्याकडे परिपूर्ण जर होत असेल तर त्याच्यामध्ये लाभच लाभ आहे. समजलं? थांबू मग? ते आपल्या मनावर आहे. आपण किती दिवस उपवासाचं पालन करू शकतो. आपला संकल्प आहे 3 महिन्याचा आहे की एका महिन्याचा आहे की 7 दिवसाचा आहे. ती तुमची स्वतःची इच्छा आहे की तुम्ही किती दिवस ते तुमची करण्याची इच्छा आहे त्याच्यावर डिपेंड करते. जबरदस्त असं नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय विचार करता, तुमची काय चेतना आहे त्याच्यावर डिपेंड करते, तुमच्या क्षमतेनुसार. नाही बघा, सील जे रोज आपण म्हणतो बघा, हे एक प्रकारची प्रतिज्ञा आहे आपल्या जीवनाची. प्रतिज्ञा पाठ झाल्यानंतर जर आचरणामध्ये जर आली तर पुन्हा रिपीट करायची काहीच गरज नाही. नियम जोपर्यंत नियम पाठ होत नाही तो नियम म्हणावे लागतात. नियम आचरणामध्ये आल्यावर त्याला पुन्हा म्हणायची काय गरज पडते, नाही का? ज्या गोष्टी तुम्हाला शाळा उदाहरण स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये काही एक नियमावली असते, ती नियमावली आपण कुठपर्यंत वाचतो स्कूलमध्ये, जोपर्यंत त्या शाळेचे सगळे रूल्स आपल्याला माहीत होत नाही तोपर्यंत आपण रोज वाचतो. एकदा माहीत झाली की पुन्हा त्या बोर्डाकडे बघतो का आपण? नाही. तर अशाच प्रकारचं ते पण आहे. उच्चासेना महासेना, हे पण सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. प्रश्न असा आहे की उच्चासेना महासेना वेदमध्ये शिक्षणामध्ये समाज. बऱ्याच लोकांचं असं असते की मग आता चटईवर झोपायचं नाव नाही का. प्रश्न असा आहे की तुम्ही आम्हाला भेट देता नाही का, भेटची व्यवस्था करतात. उच्चासेना महासेनेचा खऱ्या अर्थ आध्यात्मिक अर्थ असा होतो ज्याला कामशय व भोगशय असून त्या जे आसन ग्रहण केल्यानंतर तुमच्यामध्ये आसक्ती उत्पन्न होते त्याला उच्चासेना महासेना हे लागू पडतं. जसं मला बसमध्ये बसायचं चढावंच लागलं नाही, विमानात जायचं सगळ्यात तुमचं झालं, विमानाचा प्रवास करायचा असेल तर मग मला त्याच्यात बसतो. त्याला म्हणणं नाही तर मी नाही म्हणजेच बसणार, तुम्ही मान जाऊ दे, कारण मला शिकलं तुमच्यापेक्षा आमचं जास्त आहे की नाही. मग त्याला मी म्हणणार नाही विमान चालवलं नको रे बाबा, मी तशी नाही, मी काही विमानात बसणार नाही, माझी खाली व्यवस्था करा. अशा प्रकारे उच्चासेना महासेना याचा अर्थ असतो ज्याला भोगशय्या कामशय्या विलासीन शय्या असं त्याला साधन म्हणतो. ठीक आहे, शरीराच्या बाबतीत तुम्हाला असं वाटत असेल त्या निमित्तानं, कारण एक फायदा असा होतो जर आपण खाली जर झोपलं थोडंसं शरीराला चांगलं मस्त छान पैकी पुरेसं लंबे हातपाय चांगले लंबे होतात, चांगली गोष्ट आहे, वाईट नाही आहे. पण तुमचा एखाद्या शरीराचा भाग फ्रॅक्चर असेल तर मग कंपनच टेक्निक, तुमचा पायाचं काही दुखणं असेल, शरीराचं काही दुखणं असेल, पाठीचं काही दुखणं असेल, मणक्यामध्ये गॅप असेल आणि तुम्ही म्हटलं मला आज पोचत नाही, आज चढल्यावर झोपा लागतील, तुम्ही झोपणार रात्रभर झोप लागेल का? रात्रभर दुखण्याने तुम्ही इतके त्रस्त व्हाल की ते तुमचं उपोषण केवळ आणि केवळ त्या पतीच्या दुखण्यामध्ये मणक्यामध्ये सगळं चाललं. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात उच्चासेना महासेना म्हणजे की ज्या प्रकारे तुम्ही आसन ग्रहण करता ते आसन तुम्हाला साधनेसाठी आराम करण्यासाठी पूर्ण बसलं पाहिजे, साधना करण्यासाठी पूर्ण बसलं पाहिजे, आराम करण्यासाठी पूर्ण बसलं पाहिजे. ते महत्वाचं आहे. आणखी झाले थांबू मग.
आपण याच्यानंतर एक टॉपिक स्पेशल ठेवूया. 31 लोकांपैकी जो एक ठोस लोक ज्याला म्हटलं जातं त्यात मनुष्य लोक आहोत. जे 30 लोक आहेत त्याला विज्ञानी रूपाच्या स्वरूपामध्ये म्हटलं जातं, त्याला देवता म्हणून म्हटलं जातं. ते कोण आहे, कुठले आहे, आपण त्याची स्पेशल एकदा त्याच्या समोर ठेवूया. त्याच्यामध्ये टाईम झाला म्हणून आपला. चला जोड्या मग आता. मनाला शांत करा, पुढे हात जोडा, प्रसन्न चित्ताने ग्रहण करा. निनादते असी विश्वामध्ये बुद्धाची वाणी. निनादते असी विश्वामध्ये बुद्धाची वाणी. जन्म मृत्यूचे तोडून बंधन सुख देई जीवनी सर्वांना. सुख देई जीवनी. त्रिरत्नाप्रती श्रद्धा अपार कायवलनुमी महिमा. त्रिरत्नाप्रती श्रद्धा अपार कायवलनुमी महिमा. धर्मवाणीने दुःख दूर सुख मिळो या जनार्दमा. सुख मिळो या जना. अनंत पुण्याचे भागीदार उपकारी असे हे उपासक. अनंत पुण्याचे भागीदार उपकारी असे हे उपासक. दान धर्म पुण्य करणारे मुक्तीचे दायक माझा. मुक्तीचे दायक. समर्पित या उपासिकांचे किती मानू मी आभार. समर्पित या उपासिकांचे किती मानू मी आभार. निर्वाणाच्या धर्म प्रवासात आनंद केले उपकार माझ्यावर. आनंद केले उपकार. सर्वांच्या पूर्ण कामना सर्व धर्म प्रेमी. सर्वांच्या पूर्ण कामना सर्व धर्म प्रेमी. सर्वांचे दुःख शोक दूर हो सर्व निर्वाण गामी गौतमा. सर्व निर्वाण गामी. सर्व निर्वाण गामी. सर्व निर्वाण गामी. बुद्धं नमामि. धम्मं नमामि. संघं नमामि.
तथा पचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलं आयुरारोग्य संपत्ति शब्द संपत्तिमेव च अतो निब्बाण संपत्ति विनाते समीक्षतु।